Praise the Lord. Okay, in the book of Genesis 1 and 2, we see three kinds of trees in the Garden of Eden. आणि एदेन बागेमध्ये उत्पत्तीच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण 3 प्रकारचे झाडं पाहत आहे. The first kind of trees were there, trees of fruit, of which Adam and Eve were eating. आणि जो पहिला प्रकारचं झाड होतं ते फळांचं झाड होतं जे आदाम आणि हवा खात होते. And then the second kind of tree was the tree of life. आणि दुसऱ्या प्रकारचं झाड होतं तो जीवनाचं झाड होता. Even they have to eat the fruit of that tree. आणि ते त्या झाडातलं देखील फळ खात होते. And the third kind of tree was there, the tree of knowledge. आणि तिसऱ्या प्रकारचं झाड होता तो ज्ञानाचं झाड होता. Knowledge of good and evil. आणि बरं वाईटाचं ज्ञान देणारं झाड होतं. Adam and Eve were allowed to eat 2 kinds of trees, not the tree of knowledge. आणि आदाम आणि हवाला फक्त त्या 2 प्रकारच्या झाडातलं फळ खाण्याची परवानगी होती. ते ज्ञान देणारं जो फळ होतं त्याचं खाण्याचं त्यांना बंदी होती. God told them, परमेश्वर त्यांना बोलला, if you eat the tree of the fruit of tree of knowledge, आणि जर ते ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ जर तुम्ही खाल्ला you will die. तर तुम्ही मरण पावणार. You need to understand, you need to listen carefully. आणि खूप सावध रीतीने तुम्हाला ऐकायचं आहे. I am going to tell you something very powerful today. आणि आज काय तर सामर्थ्यशाली मी तुम्हाला गोष्टी सांगणार If आहे. you understand today's message, your life will be changed. आणि आजचा संदेश जर तुम्ही समजून घेतला तर तुमचं जीवन बदलून जाईल. Lot of misunderstandings will be removed. आणि पुष्कळ जे गैरसमज आहे ते निघून जाईल. I am studying this for the last 1 month. आणि गेल्या 1 महिन्यापासून हा मी अभ्यास करत आलेला आहे. Today I am going to share this. आणि हे गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. I told somebody to bring, they are not bringing till it is late. Okay, let us go. Okay, just imagine there are 3 trees here. आता कल्पना करा या ठिकाणी 3 झाडं ठेवण्यात आलेलं आहे. Okay, that side tree of knowledge. आणि या ठिकाणी ज्ञानाचं झाड आहे. Here tree of life. आणि या ठिकाणी जीवनाचं झाड आहे. And here other trees in the garden of which they can eat. आणि तिसरं जो प्रकारचं झाड जे इतर फळ देणारे झाड आहेत ते जे ते खाऊ शकत आहे. God told them, परमेश्वर त्यांना सांगितलं, if Adam and Eve eat the fruit of the knowledge, जर आदाम आणि हवानं जर ज्ञानाचं झाडाचं फळ खाल्लं they will die. ते मरणार. They will die. ते मरणार. Hallelujah. हालेलुया. But God told them they can eat the life, the tree of life. पण जीवनाचा जो फळ आहे ते खाऊ शकतात. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. But what did Adam and Eve do? पण आदाम आणि हवा काय केले? Adam and Eve, they didn't choose आदाम आणि हवा the life, but they chose the knowledge. आणि आदाम आणि हवानं जीवनाचं निवड केलं नाही तर ज्ञानाचं निवड केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We are slowly entering into the message. आणि हळूवार आपण संदेशामध्ये प्रवेश करत आहे. What happened here? आणि या ठिकाणी काय घडलेलं आहे? They chose knowledge over life. आणि जीवनावरती त्याने ज्ञानाचं निवड केलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Today what are we doing? आणि आज आपण काय करत आहे? We too आपण सुद्धा choose knowledge, not life. आपण ज्ञानाचं निवड करतो पण जीवनाचं आपण निवड करत नाही. God, see that tree, that fruit symbolizes knowledge which belongs only to God, not for man. आणि तो झाड जो फळ आहे ते असं दर्शवतं तो झाड फक्त देवासाठी आहे, कोणत्या मनुष्यासाठी नाही आहे. The knowledge of good and evil is only for God, not for everyone. आणि बरं वाईटाचा जो झाड आहे ते फक्त परमेश्वरासाठी आहे, कुठल्या मनुष्यासाठी नाही आहे. समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? जो ज्ञान का, जो अच्छा और बुरा ज्ञान देने वाला पेड़ था ना, वो ज्ञान सिर्फ परमेश्वर को चाहिए, इंसान का उसका जरूरी नहीं है. इसलिए परमेश्वर क्या बोला, इस झाड़ को, इस फल को आपको खाना नहीं है. Amen? Amen. But what? लेकिन हमें वो जीवन का फल चाहिए हमें. Hallelujah. 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 We need the fruit of life. पण आम्हाला त्या जीवनाचं फळ हवंची गरज आहे. But they chose the knowledge. पण त्यांनी त्या ज्ञानाचं फळ निवडले. What the tree of life symbolizes. आणि जीवनाचं झाड काय दर्शवतं? बोले जीवन
जीवनाचं झाड काय दर्शवते? म्हणा तुम्ही, जीवनाचं झाड काय दर्शवतो? हालेलुया. हालेलुया. वन मोर टाइम. पुन्हा एकदा, जीवनाचं झाड काय दर्शवतो? नंबर 1, इट सिम्बलाइजेस गॉड्स प्रेझेन्स. आणि पहिली गोष्ट म्हणजे तो देवाचं सानिध्य दर्शवून दाखवतो. नंबर 1, इट सिम्बलाइजेस गॉड्स प्रेझेन्स. पहिली गोष्ट देवाचं जो सानिध्य आहे ते दर्शवतो. नंबर 2, इट symbolizes that Adam and Eve or the entire mankind are depending on God. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदम आणि हवा आणि संपूर्ण मानव जाती ते देवावरती अवलंबून आहे. Yes, we are depending on God. आपण देवावरती अवलंबून आहे. Whenever Adam and Eve look at the tree of life, ज्यावेळेस आदम आणि हवा त्या जीवनाच्या झाडाकडे पाहत होते, or whenever they eat the fruit, किंवा ज्यावेळेस ते फळ घेऊन ते खात होते, it gives them a message. ते त्यांना एक संदेश देत होता. What message? आणि काय संदेश देत होतं? That they are depending on God for their life. हे दर्शवत होतं की त्यांच्या जीवनासाठी ते देवावरती अवलंबून आहे. And even it was symbolizing God's presence. It means they should stay in God's presence. आणि देवाचं सानिध्य देखील सुद्धा ते दर्शवत होतं. याचा अर्थ आहे की त्यांना देवाच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं आहे. परमेश्वर का उपस्थिति में उन्हें रहना है. आमेन. हालेलुया. समझ में आ रहा है? समझत आहे का? आदम और हव्वा ये दोनों को कहाँ रहना था? वो झाड़ क्या सिखाता है उन्हें? कि उन्हें उस परमेश्वर के उपस्थिति में रहना है. Yes. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Okay, and then it even symbolizes eternal life. आणि सार्वकालिक जीवन सुद्धा ते दर्शवतो. In the presence of God there is eternal life. आणि देवाच्या सानिध्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. हाँ, कोण आमेन नाही बोल? कोण आमेन म्हणत नाहीये. Hallelujah. Hallelujah. There is life in the presence of God. आणि देवाच्या सानिध्यामध्ये जीवन आहे. And then even it talks about God's wisdom. आणि देवाच्या ज्ञानाबद्दल देखील ते दाखवतो. Hallelujah. Hallelujah. If you read in the book of Genesis chapter 3 verse 18, आणि उत्पत्ती 3:18 मध्ये जर तुम्ही वाचाल, there is a tree of life. त्या ठिकाणी जीवनाचा एक झाड आहे. So there are 4 meaning for this. आणि 4 अर्थ या वचनासाठी आपण One, वापरतो. it's a symbol of His presence. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याचं सानिध्याचं एक प्रतीक आहे. Number 2, we are depending on God. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यावरती अवलंबून आहे. Number 4, it represents eternal life. आणि त्यानंतर सार्वकालिक जीवन ते दर्शवतो. And it represents the wisdom of God. आणि परमेश्वराचं ज्ञान देखील दर्शवतो. It says, that's why in the book of Jeremiah 17:7, आणि यिर्मया 17:7 मध्ये सांगितलेलं आहे, Bible says, blessed is the man who trusts in God. आणि धन्य जो व्यक्ती जो परमेश्वरावरती आपला भाव ठेवत आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. समझ में आ रहा है आपको? समजत आहे का तुम्हाला? Blessed is the man who trusts in God, जो देवावरती भाव ठेवत आहे तो धन्य तो व्यक्ती, whose hope is in Him. ज्याचा आशा त्याच्यावर आहे. तो प्रिंट आउट आहे आणलं नाही? Okay. Okay, here we see that Bible tells us that whenever Adam and Eve they go to that tree of life, आणि हे दाखवतो ज्यावेळेस आदम आणि हवा त्या जीवनाच्या झाडाकडे जात होते, they are depending on God. ते देवावरती अवलंबून आहेत. Their hope is in God. आणि त्यांची आशा त्या देवावरती आहे. And they, in this way, they were having fellowship with God. आणि अशा प्रकारे ते त्यांच्या देवाबरोबर त्यांचे नातेसंबंध त्यांनी करून घेत होते. I want to tell you something wonderful today. आणि आज तुम्हाला काहीतरी अद्भुत तुम्हाला सांगायचं आहे. You know what it is? आणि हे काय आहे माहिती आहे का? There was no worship. त्या ठिकाणी आराधना नव्हती. There was no music in the Garden of Eden. आणि एदेन बागेमध्ये संगीत नव्हता. There were no songs. त्या ठिकाणी गीत नव्हतं. Music and songs were there in heaven. आणि गीत आणि जे संगीत आहे ते स्वर्गामध्ये होतं. But on the earth, पण पृथ्वीवरती there was no worship through singing and music. आणि गीत आणि संगीताद्वारे आराधना नव्हती. समजत आहे का? Amen. आमेन. Can you show me any musical instrument or anything in the Garden of Eden? आणि एदेन बागेमध्ये असं कोणतं वाद्य तुम्ही दाखवू शकता का? Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. No. नाहीये.
What was the true worship? आणि खरं आराधना काय होती? Obedience. आज्ञापालन. Just they have to obey God. त्यांना फक्त देवाची आज्ञापालन करायचं होतं. That was the true worship. आणि ही खरी आराधना होती. But singing and music, everything was in heaven. पण गीत आणि जे संगीत आहे ते स्वर्गामध्ये होतं. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. Are you understanding? समजत आहे का? But Adam and Eve, पण आदाम आणि हवा they disobeyed God. ते देवाचा आज्ञाभंग केलेले आहे. Even today, आज देखील we all may be singing songs. आपण सर्व गीत गात असेल We may be having 100 instruments in the church. आणि मंडळीमध्ये 100च्या संख्येने आपल्याकडे वाद्य असू शकेल. I know many songs by heart. आणि मला बरेच गीत तोंडपाठ आहे. I am singing, I am dancing. मी गीत गात आहे आणि नाचणी आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Are you understanding? समजत आहे का? God won't accept your singing. आणि परमेश्वर तुमचे जे गीत आहेत ते स्वीकारत नाही. You may be singing and saying, Hallelujah, God, you are singing very nicely. आणि तुम्ही खूप सुंदर रीतीने गीत गात आहे हात उंच करून. But if you don't obey the Bible, पण जर तुम्ही देवाचं आज्ञा पालन करत नाही if you don't obey God's word, आणि जर तुम्ही देवाचं आज्ञा पालन करत नाही your singing is not your worship. मग तुमचे गीत गाणं हे आराधना नाहीये. God is not interested in your singing. आणि परमेश्वर तुमच्या गीत गाण्यामध्ये रुची घेत नाही. God is not interested in your music. आणि परमेश्वर तुमच्या संगीतामध्ये रुची घेत नाही. God is interested in your obedience. परमेश्वर तुमच्या आज्ञापालनमध्ये रुची घेतो. Adam and Eve failed there. आणि आदाम आणि हवा त्या ठिकाणी अपयशी ठरलेले आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So what was the meaning of the tree of life? मग जीवनाचा जो झाड आहे याचा अर्थ काय होतं? It symbolizes the presence of God. हे देवाचं सानिध्य दर्शवतं. Depending on God. देवावरती अवलंबून राहणे. Eternal life. सार्वकालिक जीवन. God's wisdom. आणि देवाचं ज्ञान. And then there was one more tree, the tree of knowledge. आणि ज्ञानाचं झाड देखील त्या ठिकाणी होतं. Hallelujah. हालेलुया. I want 3 people to come here. आणि मला या ठिकाणी 3 लोकांची गरज आहे. Yeah. तुमच्यापैकी कोणी 3 Come लोक here, 3 व्यक्ती येऊ people. शकतात. You can, yeah. Wait. Stand here. या One that side. One here, one here. समोर पहा. You should be visible in the camera. Okay, come up here on the stage. स्टेजवरती येऊ शकतात. नो स्पीच. Okay, you are not visible. Yeah. Okay. No, camera is this side. No, you can't. Okay, you can stand there. You can stand there. मी खाली उभा. Yeah. Okay. ते दिसतात ना व्हिडिओमध्ये? हां झूम आउट करतो. हां जरा दूर थांबा तुम्ही. तू तिकडं थांब. तू तिकडं थांब. पाहिजे तर कॅमेरा बॅक साईड घ्या. घ्या बॅक साईड घ्या. तिघं दिसायला पाहिजे. एक मिनिट जरा सर. ओके. हालेलुया. ओके. दिस इज अ ट्री टुडे. आणि एक झाड आहे फॉर टुडे. आज पुरता. ओके. ट्री ऑफ नॉलेज. आणि ज्ञानाचं झाड आहे. ट्री ऑफ लाईफ. जीवनाचं झाड आहे. ऑल अदर ट्रीज इन द गार्डन. आणि बागेतले बाकीचे झाड. हालेलुया. हालेलुया. आय एम ॲडम. आणि मी आदाम आहे. Whenever I go to the tree of life, ज्यावेळेस मी त्या जीवनाच्या झाडापर्यंत जात होतो, my soul and my body, माझा शरीर आणि माझा आत्मा, प्राण माझा प्राण आणि शरीर, प्राण आणि शरीर understands that I am depending on God for my life. ते समजून घेते की माझ्या जीवनासाठी मी देवावरती अवलंबून आहे. When I eat the fruit of this tree, ज्यावेळेस त्या झाडाचं फळ मी खातो. हालेलुया. हालेलुया. ठीक आहे. असं पकड. When I eat the fruit of this tree, ज्यावेळेस या झाडाचं फळ मी खातो, what happens? काय होतो? I'm eating life. मी जीवन खात आहे. हालेलुया. हालेलुया. Life is entering in me. आणि जीवन माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड.
And when I come here, all other gardens, all the fruits are there. Apple is there, guava is there, chiku is there, pineapple is there. All the fruits in the garden. आणि मग त्या दुसऱ्या झाडांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे फळ आहेत ते सर्व फळ त्या झाडावरती आहे. Why I'm eating this one? आणि मी ते का खात आहे? For my body. माझ्या शरीरासाठी. Amen. आमेन. I'm eating this fruit for my soul. आणि माझ्या प्राणासाठी मी ती खात आहे. When I eat this, I feel very nice. Wow, apple, very nice. Wow. आणि ज्यावेळेस मी ती खातो त्यावेळी मला ती आनंद होतो. I'm eating. आणि Very मी ती nice. खात apple. आहे आणि खूप चांगलं I'm आहे. eating guava. I go to another tree. There is guava tree. I eat guava. Very nice. आणि मी दुसऱ्या झाडाला जातो तिकडचा पेरू खातो आणि घेतो आणि खातो. Another tree. There is chiku. I eat chiku. Wow, very nice. आणि दुसऱ्या एका झाडाला जातो तिथे चिक्कू लागलेलं आहे ते घेतो आणि मी खातोय. These two trees I have to eat. फक्त या दोन झाडाचं फळ मी खाऊ शकतो. I should not go there. मी त्या तिसऱ्या झाडाकडे जाऊ शकत नाही. It's a knowledge of good and evil. आणि ते बरं वाईटाचं ज्ञानाचं झाड आहे. Hallelujah. हालेलुया. It's a one more. Give me that one. दोन्ही पकडायचे आता. असं कर. So this tree. If I eat this fruit, आणि जर मी हे फळ खाल्लो good knowledge and evil knowledge I will get. आणि जे बरं आहे आणि जे चांगलं जे ज्ञान आहे ते मला मिळणार आहे. Okay. ये खाए तो क्या मिलता है मुझे? अच्छा और बुरा का ज्ञान मिलेगा. परमेश्वर क्या बोला आदम और हव्वा को? ये तुझे जरूरी नहीं है. इंसान को क्या चाहिए? सिर्फ जीवन चाहिए और जिंदा रहे और आनंद करने के लिए, और दूसरा फल भी हम खा सकते हैं. लेकिन एक दिन क्या हुआ? आदम और हव्वा क्या किया? जीवन उन्हें अच्छा नहीं लगा, उन्हें ज्ञान अच्छा लगा. इसलिए उन्होंने क्या किया? हव्वा जाके वो फल खाई. हो क्या मिला उन्हें? तब परमेश्वर क्या कहा मालूम है? वो वचन पढ़ेंगे हम. वो फल खाने के बाद परमेश्वर ने कुछ कहा. आणि ते फळ खाल्ल्यानंतर ना परमेश्वर काहीतरी बोललेलं आहे. जेनेसिस चॅप्टर 2. उत्पत्ती याचा दुसरा अध्याय. What happened? Will see. Sorry, chapter 3. तिसरा अध्याय. When they ate the fruit, what did God say? आणि ज्यावेळेस त्यांनी फळ खाल्लं त्यावेळेस परमेश्वर काय बोलला? क्या कहा परमेश्वर ने उन्हें? त्यावेळेस परमेश्वराने त्यांना काय खाल्लेलं आहे? Let us read that verse. आपण ते वचन वाचणार आहे. Verse number 22. 3:22. उत्पत्ती 3:22. Yeah. Here God said, the Lord God said, behold, the man is become as one of us. आणि मनुष्य आमच्या समान झाला आहे. To know good and evil. आणि बरं वाईट कळण्यासाठी. समझ में आ रहा है? समजत आहे काय? हालेलुया. हालेलुया. आदम और हवा ये फल खाने के बाद परमेश्वर ने क्या कहा? ये हमारे जैसे बन गए. हालेलुया. हालेलुया. अरे परमेश्वर की जैसे कैसे बन गए आदम और हवा? क्या पहले नहीं थे? पहले थे. ये फल खाने के बाद परमेश्वर के जैसे बन गए. परमेश्वर जेनेसिस 3:22 में कहा. क्यों वो परमेश्वर के जैसे बने? अच्छा और बुरा का ज्ञान उन्हें पता चला. परमेश्वर ये चाहता था कि इंसान को ये अच्छा और बुरा का बुद्धि की जरूरी नहीं है. इंसान को सिर्फ जीवन चाहिए. आज क्या हो रहा है आपको मैं समझाता हूं. मैं आज हमारे हाथ में ये है ज्ञान. टुडे मैन इज बिहाइंड नॉलेज. आणि आज मनुष्य ज्ञानाच्या मागे आहे. हालेलुया. हालेलुया. लेट मी टेल यू दिस. मला आज तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे. What that tree symbolizes. आणि तो झाड काय दर्शवतो?
Okay. Now, after committing sin, God removed the tree of life. आणि पाप केल्यानंतर परमेश्वरानं जीवनाचं झाड काढून टाकलं. Now all this tree was there and this tree was there. These trees are there. आणि आता ज्ञानाचं झाड आहे आणि बाकी इतर फळांचं झाड आहे. Bible doesn't tell what God did with this tree. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगत नाही की परमेश्वरानं या ज्ञानाच्या झाडाबद्दल काय केलेलं आहे. Okay, this tree also is not there. Go there. आणि आता हा देखील झाड नाहीये. Come here. Only all the trees of fruits are there. आणि इतर फळांचे झाड आता आहेत. I am Adam. आणि मी आदाम आहे. Now I know what is good and what is evil. आणि आता मला माहिती आहे बरं काय आहे आणि वाईट काय आहे. What does it mean? आणि याचा अर्थ काय आहे. What does it mean? याचा अर्थ काय आहे. There are 4 meanings. याचा 4 अर्थ होऊ शकतो. 4 meanings. 4 अर्थ होऊ शकतो. होऊ शकतो नाही होणारच. 4 अर्थ आहेत. आहे. Number 1. पहिला, It's symbolizing the autonomy, self-dependence. आणि स्वतःवरती अवलंबून राहणे. झाड फिरत नाही, एक ठिकाणी असते. बरोबर. सो दिस कुठे गेली ऐश्वर्या? ए ट्री गायब झाली का तू खरोखर? ये ओके, तू जरा इकडे. सो दिस ट्री is a symbol of autonomy, self-dependence. आणि स्वतःवर अवलंबून राहण्यासारखं हे झाड दर्शवतो. Eating the fruit of this tree shows I don't want to depend on God, I want to depend on my own self. आणि ह्या झाडाचं फळ खाल्ल्याने हे दर्शवतो की मी देवावरती अवलंबून राहतो. I don't want God, I don't want God. मला देवाची गरज नाहीये. Yes, I can depend on myself, I can do everything without God. आणि देवाविना मी सर्व काही करू शकतो. Why? का? Now I have 2 kinds of knowledge. कारण मला आता 2 प्रकारचं ज्ञान मिळालेलं आहे. Good knowledge and bad knowledge. चांगलं ज्ञान आणि वाईट ज्ञान. And who will tell what is good and what is bad? आणि आता कोण सांगेल की चांगलं काय आणि वाईट काय आहे. Before eating the fruit, ते फळ खायच्या अगोदर God was telling this is good and this is bad. परमेश्वर सांगत होता की हे चांगलं आणि हे वाईट आहे. After eating this fruit, आणि हे फळ खाल्ल्यानंतर now man is deciding himself what is good, what is bad. आता मनुष्य स्वतः निर्णय करत आहे की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. मैं बुरा बोला तो बुरा है, मैं इसे अच्छा बोला तो अच्छा है. ये बुद्धि इंसान को आ गया. परमेश्वर जिसे अच्छा कहता है वो उसे अच्छा कहना बंद किया. परमेश्वर जिसे बुरा कहता है उसे बुरा कहना बंद किया. वो खुद ही डिसाइड किया ये अच्छा है ये बुरा है, खुद सोचने लगा. क्यों? वो खुद परमेश्वर बन गया. मैं करूंगा अभी सब कुछ. आज क्या हो रहा है दुनिया में? परमेश्वर के नीचे रहना किसी को पसंद नहीं है. सब लोग अपने आप जीना चाहते हैं. क्यों? बुद्धि, ज्ञान, ये ज्ञान से दुनिया जीने की कोशिश कर रही है. हम स्कूल जाते हैं, कॉलेज जाते हैं, क्या मिलता है वहां? क्या मिलता है? ज्ञान. ज्ञान मिलता है. उस ज्ञान से काम करते हैं और एप्पल मिलता है. एप्पल फुक्कट मिलता है क्या? पेड़ फुक्कट मिलता है. ये खाना खाने के लिए इस ज्ञान का उपयोग कर रहे हैं. पहले कैसे था? मुझे इस ज्ञान की जरूरत नहीं था. मैं सिर्फ परमेश्वर के साथ में अगर मैं रहा मुझे फुक्कट मिलता था. गुआवा फ्री, एप्पल फ्री, सब कुछ फ्री मिलता था. इस ज्ञान की वजह से आज मुझे खाना खाने के लिए मेहनत करना पड़ रहा है. दुनिया यीशु इस धरती पर आने से पहले इस तरह चल रहा था. प्रभु यीशु इस धरती पर आ गए, हमारे लिए क्रूस पर मर गए, गाड़े गए. 3रा दिन वो जिंदा हुए. जिंदा होने के बाद क्या किया? जीवनाचं झाड कुठे आहे? इकडे. सो नाउ अगेन ट्री ऑफ लाईफ केम. आणि आता पुन्हा जीवनाचं झाड आलेलं आहे. Who is the tree of life? Jesus is the tree of life. आणि आता जीवनाचं झाड कोण आहे? तर येशू ख्रिस्त आहे. Jesus said, येशू म्हणाला, I am the life. मी जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. एदेन बाग में जो झाड़ गायब हुआ था
मैं जिंदा होकर मैं अभी जिंदा झाड़ हूँ। Amen. प्रभु भोजन हम खाते ना, जो मुझे खाता है वो कभी नहीं मरता। Yes. वहां जो झाड़ गायब हुआ था, पेड़ प्रभु यीशु बन के इस धरती पर फिर से वापस आया। पास्टर ज्ञान का क्या अभी शाला कॉलेज जाना है या नहीं? आज क्या हो गया मालूम है? तो अभी जीसस, ये कौन है? अभी ट्री ऑफ लाइफ नहीं है, अभी ये जीसस है। और आज मसीह परिवार क्रिश्चियन लोग क्या कर रहे हैं मालूम है? अभी भी ज्ञान पर ही डिपेंड है। मैं बहुत पढ़ाई करूंगा, मैं पैसा कमाऊंगा, इधर जाऊंगा, मैं कोचिंग जाऊंगा, 1 लाख रुपए फीस भरूंगा, ज्ञान सीखूंगा, डॉक्टर बनूंगा, इंजीनियर बनूंगा और यहां जाऊंगा पेट भरने के लिए। फिर इस यीशु का क्या हुआ? क्यों आया यीशु इस धरती पर? मैं करूं क्या अभी? मुझे पढ़ाई करना नहीं है, मुझे नौकरी करना नहीं है। बाइबल कहता है पढ़ाई करो, नौकरी करो, लेकिन पेट के लिए पढ़ाई मत करो। समझ में आ रहा? लॉर्ड जीसस सेड, येशू ख्रिस्त म्हणाला, फर्स्ट यू सीक द किंगडम, पहिला देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटा, हाँ, देन दिस इज फ्री। मग हे सर्व काही तुम्हाला फ्री मोफत मिळेल। हाँ, आज हम क्रिश्चियन बनने के बाद भी सच्चाई को नहीं समझा हमने। हमें ये लगता है मैं भरपूर मेहनत करूंगा तो मुझे पेट भरेगा। मेहनत आप परमेश्वर का राज्य के लिए करो, इस लाइफ के लिए करो, इस जीवन के लिए करो आप, तो जीवन आपके अंदर आएगा। हम इस ज्ञान को लेते हैं, दिन रात मेहनत करते हैं, दिन रात काम करते हैं, पेट भरते हैं और बाद में क्या करते हैं? क्या बोलते हैं? मरण लागलो बघ मी, मरणारच ना, तुला लाइफ नको, जीवन नको। आज अलग अलग पास्टर का मेसेज सुनते हैं, ज्ञान इतना, हे पास्टर काय सांगतो, ते पास्टर काय सांगतो। सिर्फ ज्ञान चाहिए क्रिश्चियन लोगों को, लाइफ नहीं चाहिए। परमेश्वर के पास बैठना नहीं चाहिए। आदम और हवा रोज उस पेड़ के पास जाते थे, जीवन के पेड़ के पास, वो झाड़ के पास जाते थे। आज कौन प्रार्थना कर रहे हैं? आज प्रभु के पास जा रहे हैं? नहीं है। मेरे पास बुद्धि लूंगा और यहां मैं बड़ा होता हूं। मैं आज प्रार्थना क्या हो गया है? 0 हो गया। हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। कहाँ गए? 2-3 लोग उठ के गए इधर, कहाँ गए? बुलाओ उनको। ज्ञान खाने के लिए गए क्या? ज्ञानचा उधर पेड़ भरपूर है बाहर, बुलाओ उनको। कौन है? घर को? ओके, ठीक, चलो। सो वी डोंट वांट लाइफ टुडे। आणि आज आम्हाला जीवनाची गरज नाहीये, वी डोंट वांट एट ऑल। आणि आम्हाला गरज नाहीये। वी वांट टू हियर डिफरेंट मेसेजेस टू गेन नॉलेज। आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे संदेश आपण ऐकतो। प्रेयर लाइफ देखो कितना है, प्रेयर लाइफ। आणि प्रार्थनामय जीवन काय आहे? यीशु के पास नहीं जाते, आणि येशू जवळ जात नाहीत, हम वहां जाके प्रार्थना नहीं करते, त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करत नाही। आज भी हम मरने का जीवन जीते हैं। परमेश्वर इस धरती पर आया, फिर भी हमारे जीवन यही हुआ है। क्या हुआ है? सिर्फ प्रभु को बाहर हटा दिया हमने। इसलिए प्रभु यीशु ने प्रकटीकरण में क्या कहा? मैं दार ठोकतो, दरवाजा उघडा, मी आत येणार आहे। आत येऊन काय करणार आहे म्हटलं?
जेवणार आहे, अंदर आके क्या करने वाला है? बोलिए ना, खाने वाला है. प्रभु यीशु अंदर आके क्या करने वाला है? बोलिए 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 बोलिए. आप बोलने तक मैं नहीं हटूंगा इधर से. प्रभु यीशु ने क्या कहा? मी दार ठोकत आहे, तुम्ही दार उघडा, मी आत येऊन काय करणार आहे? तुमच्या बरोबर जेवेल. हा? काय करणार आहे तुमच्या बरोबर? प्रभू येशू असं म्हटलं, मी येऊन स्टेजवरती उभारतो, तुम्ही सगळे गिटार घ्या, इन्स्ट्रुमेंट घ्या, गीत चालू करा, माझी स्तुती करा मला. देवाला तुमची स्तुतीची गरज नाहीये, तुमच्या आज्ञा पालनची गरज आहे. तिथं येऊन सुद्धा देव काय करणार आहे? जेवणारच आहे तुमच्या बरोबर. येशू बरोबर आलं, येशू आला ना, फक्त पार्टीच असणार आहे. हालेलुया. फक्त पार्टी. येशू जिथं गेलं ते चला खाऊया, हे चला खाऊया. येशूला काय म्हणत होते माहिती लोक? किती खातो येशू? येशूला असं बोलत होते. येशूला येशू खाऊया होता आमच्यासारखा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माय डिअर पीपल, देवाचे प्रिय लोक, व्हॉट इज हॅपनिंग टुडे आणि आज काय घडत आहे इन द चर्च? मंडळीमध्ये व्हॉट इज हॅपनिंग काय होत आहे हियर इन अवर लाईफ? आमच्या जीवनामध्ये? हालेलुया. हालेलुया. सो नंबर वन, ओके, प्रीती तुम्ही जा, तू ये थांब. सो नाव देर, ओके, नाव व्हॉट इज द मीनिंग ऑफ द ट्री ऑफ नॉलेज? आणि मग आता ज्ञानाचा झाडाचा अर्थ काय होतो? नंबर वन, सेल्फ डिपेंडेंट. स्वतःवर अवलंबून राहणे. मॅन इज डिपेंडिंग ऑन हिमसेल्फ. आणि मनुष्य स्वतःवरती अवलंबून आहे. ही डझंट वॉन्ट गॉड. त्याला देवाची गरज नाहीये. Why he is depending on, why he is not depending on God? आणि तो का देवावरती अवलंबून नाहीये? How we can understand? आणि हे आपण कसं समजून घेऊ शकतो? Hallelujah. हालेलुया. समझ में आ रहा है? समजत आहे का? हम परमेश्वर पर निर्भर नहीं है, ये कैसे समझता है? आणि आपण देवावरती अवलंबून नाही हे कसं समजून घ्यायचं? नंबर वन, पहिली गोष्ट, we don't have prayer life at all. आमच्या जीवनामध्ये प्रार्थनामय जीवन नाहीये. जो इंसान प्रार्थना करता नहीं है, आप समझिए वो परमेश्वर के अधिकार के नीचे नहीं आता है. जो व्यक्ती प्रार्थना करत नाहीये, समजून घ्या की तुम्ही देवाच्या अधिकाराच्या खाली येत नाही. We don't go to the tree of life at all. आपण त्या जीवनाच्या झाडाकडे जातच नाही. Every day when you go to God, when you go to prayer, आणि दररोज ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला जाता, you are meeting God there. तुम्ही त्या ठिकाणी देवाची भेट घेत आहे. When you meet God, ज्यावेळेस तुम्ही देवाला भेटता, you receive life. तुम्ही जीवन प्राप्त करत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If you don't go to meet God, जर तुम्ही देवाला भेटायला जात नाही, it means somewhere death is working in you. याचा अर्थ आहे की मरण कुठं तर तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. Today we don't have time to meet God. आणि आज आम्हाला देवाला भेटण्यासाठी वेळ नाहीये. Let us not use the word prayer. आणि प्रार्थना हा शब्द वापरत नाही. Let us not use. ते आपण वापरत नाही. वापरायचं नाही. वापरायचं नाही. वापरतो आम्ही, पण वापरायचं नाहीये. ओके, लिसन, वी शुड नॉट यूज द वर्ड प्रेयर समटाइम. दिस इज व्हॉट आय फील. आणि कधी कधी मला असं वाटतं की प्रार्थना हा शब्द वापरायचा नाहीये. वी शुड से, आपण असं बोलायला पाहिजे, लेट अस मीट गॉड. आपण देवाला भेटूया. आमेन. आमेन. व्हॉट वी हॅव टू से? आम्हाला काय म्हणायचं आहे? लेट अस प्रे मीन्स पीपल डोंट कम. आणि आपण प्रार्थना करूया म्हटलं तर लोक येत नाही. लेट अस मीट गॉड मीन्स पीपल विल कम. देवाला भेटूया म्हटलं तर लोक येतील. हालेलुया. हालेलुया. वो बाहर के लोग क्या बोलते हैं? दुनिया के लोग देवाला जावे म्हणतात, प्रार्थनाला जावे म्हणतात काय त्यांनी? आम्हीच म्हणतो प्रार्थनाला जाऊया आम्ही. बरोबर आहे, तुम्ही देवाला भेटायला येत नाही, येता प्रार्थनाला जाऊया, चर्चला जाऊया. देवाला भेटायला कधी म्हटलं? म्हणत नाही आम्ही. हमें चर्च का महत्व क्या है? सिर्फ आके बैठना है. चर्च में हम परमेश्वर से मिलने के लिए आते हैं. आणि मंडळीमध्ये आपण देवाला भेटण्यासाठी येतो. कोण आमेन नहीं बोलते? कोण आमेन म्हणत नाहीये. हालेलुया. हालेलुया. क्या आपको समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? मी काय म्हणत आहे तुम्हाला समजत आहे का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो.
What is happening with us? आणि आमच्या बरोबर काय होत आहे? We are depending on our own self. आपण स्वतःवरती अवलंबून आहे. Today, one person in the church, if he gets knowledge, he thinks I don't want pastor. आणि आता येणे मंडळीमध्ये जर एका व्यक्तीला जर ज्ञान मिळालं त्याला वाटतं की मला पास्टरांची गरज नाही. नाही मला पास्टर गरज नाही, मला भरपूर बायबल माहिती आहे, आता काही चर्चला जायची गरज नाही. कशाला जायचं? माहिती आहे मला बायबल, कशाला जायचं तिकडं? यू डोंट कम हिअर टू गेट नॉलेज, यू कम हिअर टू मीट गॉड. तुम्ही या ठिकाणी ज्ञान मिळवण्यासाठी येत नाही तर देवाला भेटण्यासाठी येता. ऑफकोर्स सम नॉलेज विल बी इम्पार्टेड हिअर. आणि ज्ञान तर मिळणारच आहे या ठिकाणी. लेट अस थिंक. आपण जरा विचार करूया. एव्हरी संडे, दर रविवारी देर इज नो प्रीचिंग, संदेश देणं नाहीये, ओनली वी सिंग अँड वर्शिप गॉड. फक्त स्तुती करत आहे. फिनिश, विल गो टू हाऊस. आणि आम्ही घरी जात आहे. हाऊ मेनी ऑफ अस विल कंटिन्यू टू कम? किती जण इथे यायचं नेहमी येणार? ओनली वर्शिप, ओनली सिंगिंग, वर्शिप, गिव्ह टाइथ अँड ऑफरिंग अँड गो होम. फक्त गीत गाणं, देवाची स्तुती आराधना करणं, दशांश देणं, दानांक देणं आणि घरी जाणं. हे काय चर्च काहीतरी गेले ना, काहीतरी वाढतंय, मिसिंग आहे. आम्हाला सवय झाली आहे फक्त ज्ञान 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 ज्ञान. हे ज्ञान घेऊन केलं काय? आम्ही एवढं शिकून केलं काय? जीवन नको आम्हाला, फक्त ज्ञान पाहिजे. दर रविवारी काहीतरी नवीन ऐकायला पाहिजे. हर संडे कुछ तो नया सुनना है मुझे, इसलिए जाते हम चर्च में. परमेश्वर से मिलने को जाते क्या? नहीं जाते. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. So we should not depend on our own self. पण स्वतःवरती अवलंबून राहायचं नाहीये. Jeremiah 17:5 says, यिर्मया 17:5 सांगत आहे. Cursed is the man who trusts in man आणि and makes his flesh his strength. आणि श्रापित आहे तो व्यक्ती जो स्वतःवरती अवलंबून आहे आणि आपल्या शरीरावरती तो अवलंबून राहत आहे. He is a cursed. If we are depending on man, he is a cursed man. आणि जर आपण मनुष्यावरती अवलंबून राहत आहे तर तो श्रापित आहे. You are praying or you are going to God. Why? तुम्ही प्रार्थना करत आहे, तुम्ही देवाकडे जात आहे तर कोणत्या कारणासाठी जात आहे? Not because you have some need. तुम्हाला काही गरज आहे म्हणून जात नाहीये. कौन आमीन बोलते? पण आम्ही म्हणत नाहीये. हम प्रभु के पास क्यों जाते, प्रार्थना क्यों करते मालूम है? आपण देवाजवळ का जातो, का प्रार्थना करतो? पास्टर मुझे कुछ कम है वो मांगने जाता हूं मैं. माझ्या काय कमी आहे म्हणून ती मागण्यासाठी मी जात आहे. प्रार्थना का मतलब उससे बड़ा है. आणि प्रार्थनेचा अर्थ त्याच्याहून मोठा आहे. मैं परमेश्वर से मिलने जाता हूं. मेरा गरज चीज नहीं है, मेरा गरज है परमेश्वर है. आमेन. मैं उस पर डिपेंड हूं, मैं परमेश्वर के ऊपर डिपेंड हूं, मैं इसलिए मैं प्रार्थना करता हूं. मैं आपको मालूम है, प्रॉब्लम आया, ज्यादा प्रार्थना करते हैं, सब कुछ ठीक ठाक चल रहा है, हमारा प्रार्थना उतने को उतना ही रहता है. काय प्रार्थना करायचं आहे की ह्या महिन्यात तरी सगळं झालं आमचं, ह्या महिन्याचा पगार आला, ह्या महिन्यात धान्य भरलं, पुढच्या महिन्यात जरा एक महिना पगार नाही येऊ दे, एक महिना काम नाही मिळाला, तेव्हा बघा पास्टर जरा प्रार्थना करा. आम्ही पण प्रार्थना करतो. कशासाठी? काम मिळण्यासाठी. काम मिळाला नंतर बंद. क्या हो रहा है इधर? हम परमेश्वर के ऊपर डिपेंड नहीं है, हम खुद पर डिपेंड हैं. आपको नौकरी या पैसा के लिए आप प्रार्थना मत करो. आपका जीवन ना उसके पास है, इसलिए आप वहां जाते हैं. अगर आपके पास प्रार्थना जीरो हुआ है तो आपको खुद की परीक्षा करो. आप खुद की परीक्षा करो. आप प्रार्थना नहीं है तो आप किन पर डिपेंड है, वो आपको दिखाता है. वो आप परमेश्वर पर डिपेंड नहीं है.
सही गलत आज हम डिसाइड करते हैं। अगले हफ्ते में इसका मैं कंटिन्यू करता हूं। मैं कुछ चीज में आज आपको समझाता हूं। मैं सही और गलत कौन सा है। कौन सी चीज सही है, कौन सी चीज गलत है। दिस इज द ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड एंड इविल। आणि बरं वाईटाचं झाड आहे. देन हाउ आय डिसाइड समथिंग इज गुड अँड समथिंग इज बॅड। मग मी कसं निर्णय करतोय की काय तर चांगलं आहे आणि काय तर वाईट आहे. व्हेरी सिंपल एक्झाम्पल. खूप सोपं उदाहरण आहे. व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स आय कॅन वेअर। मी कोणत्या प्रकारचे कपडे घालू शकतो. ठरवायचं कोण आहे, कोण ठरवणार। आज आम्ही ठरवलं जगात काय चाललंय, मी काय पण कपडे घालणार। आय सॉ वन इंटरव्ह्यू आणि मी एक मुलाखत पाहिलं. शी वॉज एट सेलिब्रिटी, शी इज एट सेलिब्रिटी आणि ती एक सेलिब्रिटी होती. शी वेअर्स व्हेरी फनी क्लोथ्स आणि खूप विचित्र असे ती कपडे घालते. व्हेरी व्हेरी फनी क्लोथ्स आणि खूप विचित्र असे कपडे घालते. somebody asked her आणि तिला कोणतरी विचारलं, why do you wear such kind of clothes? तू अशा प्रकारचे कपडे का घालतेस. What did she say? ती काय म्हणाली, माझी इच्छा, मी काय पण घालतो, कसं पण मी घालणार कपडे. शी इज डिसाइडिंग व्हॉट इज गुड और व्हॉट इज बॅड. ती निर्णय करत आहे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. फ्रॉम वेअर शी लर्न. आणि ती कोठून शिकलेली आहे. दिस ट्री ऑफ नॉलेज. आणि हे ज्ञानाचं झाड. Who will decide good and bad? God will decide for us. आणि आमच्यासाठी कोण निर्णय करणार आहे की बरं आणि वाईट कोण आहे, तर देव निर्णय करणार आहे. चर्च को जाना या नहीं जाना, सही गलत कौन डिसाइड करेगा, क्या मैं या परमेश्वर। मैं प्रार्थना करूं या नहीं करूं, ये कौन डिसाइड करेगा, परमेश्वर या मैं। आज कितने लोग नहीं है पूरी दुनिया में क्रिश्चियन लोग हैं, उनका कहना क्या है मालूम है, अनेक लोग हैं इस तरह। कुछ लोग कहते चर्च को क्यों जाना हमेशा। डिसाइड किसने किया, ये किसने कहा, ये झाड़ का परिणाम आज भी क्रिश्चियन लोगों पर हो रहा है। वो कशाला जायचं सरला दर रविवारी, कशाला गीत म्हणायचं, मी म्हणणार नाही गीत, गीत म्हटलं तरच देव होय म्हणणार काय। ही बुद्धी येते कुठून, इथून येतंय। ते चुकीच्या झाडाचं फळ जे आदामाने खाल्लं ना, तिथून ते बुद्धी येतोय मला। देवाचं ऐकत नाही, बरं वाईटाचं ज्ञान मला इथून मिळतोय, हे झाड आहे माझं। आज किसी को भी, आज दुनिया में आप देखो लड़के हैं, लड़की के जैसे कपड़े डालते हैं, साड़ी पहनते हैं और कहते हैं ये सही है। कौन कहा बाबा ये सही है, किसने डिसाइड किया, डिसाइड किसने किया, ये पेड़ का फल आदम ने खाया ना, उसका परिणाम है वो गलत को सही कहना। परमेश्वर मुझे नहीं चाहिए, मैंने जो बोला वो सही है, मैंने जो किया वो सही है। आज हमें परमेश्वर का जरूरी नहीं पड़ रहा है हमें, इसीलिए हम प्रभु के पास सुबह सुबह नहीं जाते हम, इसीलिए हमें प्रार्थना नको लगता है, इसीलिए प्रभु से मिलना हमें नहीं लगता है। हमें बंद हुआ है प्रार्थना कितने लोगों का। प्रभु से प्रार्थना, वो प्रार्थना नहीं है, प्रभु से मिलना है सुबह सुबह, क्योंकि वो है मेरा जीवन है। यीशु ने क्या कहा, मैं जीवन हूं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। देख रहे हैं हम आप मेरी तरफ, जीवन कौन है, प्रभु है। प्रभु के पास हर रोज जाना है, उस जीवन को लेना है मुझे, और ये बाकी सब कुछ आपके पीछे अपने आप आएगा। पैसा आएगा, नौकरी आएगा, हेल्थ आएगा, सब कुछ आपके पीछे आपको ढूंढते हुए आएगा। सिर्फ आपको उसके चरणों में बैठना है। 5 मिनट बैठना नहीं है, 10 मिनट बैठना नहीं है, आधा घंटा बैठना नहीं है, तासों तास आपको बैठना है उसके सामने।
तभी आपका जीवन बदलेगा, तभी आपके जीवन में जो नहीं आ रहे हैं ना वो अपने आप तभी आता है। आपको मांगने की भी जरूरी नहीं है उन चीज़ों को। मैंने एक बार कहा था, बाइबल में मुझे दिखा है कितने लोग पैसे के लिए प्रार्थना किए, एक आदमी को तो मुझे दिखाओ। कितने लोग मुझे घर चाहिए, बंगला चाहिए, कितने लोगों ने प्रार्थना किया, बाइबल में मुझे दिखाओ। आज हमारा जीवन ही वो बन गया है। Psalm 63:3 says, "Your loving kindness is better than life." Psalm 63:3. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ, गीत म्हणतो ना, जीवन से ज्यादा क्या है, उसका प्रीति है। लेकिन हमें जीवन प्यारा बन गया। कौन सा जीवन? ये जीवन प्यारा बन गया हमें। नौकरी, काम, धंधा, पैसा ये बहुत इंपॉर्टेंट बन गया, लेकिन जीसस नहीं है। हम यीशु के पास जाते नहीं है, यीशु के पास बैठकर हम वक्त बिताते नहीं है, हमारे पास टाइम नहीं है आज। यिर्मयाह 17:5 में कहा, वो शापित है इंसान, शापित है जो परमेश्वर पर निर्भर नहीं है, वो शापित है। वो अगर आप परमेश्वर के पास नहीं जाते तो आप कौन है, आप डिसाइड कीजिए। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। Proverbs 3:5 says, नीतिसूत्र 3:5 म्हणत आहे, ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल युअर हार्ट, आणि संपूर्ण अंतःकरणाने तू देवावरती विश्वास ठेव, लीन नॉट ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग, आणि स्वतःच्या समजुतीवरती तू अवलंबून राहू नको। स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको। हालेलुया, हालेलुया। आज आम्ही स्वतःच्या बुद्धीवरच आहे। आम्ही देवाला विचारतो, पास्टरला विचारतो, सगळ्यांना विचारतो, असं का, असं का? बायबल प्रमाणे काहीतरी सांगा, असा का? मी ठरवत नाहीये, बायबल जे ठरवते ते आम्ही तुम्हाला सांगतो। आज काय केलं मी, बायबल नको, मला जे वाटते मी ठरवणार, हे करेक्ट म्हणजे करेक्ट, हे चूक म्हणजे चूक, मी ठरवणार आहे। मीपणा त्या झाडाचं फळ खाल्ल्यामुळे आला ते, देव नको, मीपणा। हालेलुया। We'll read one verse and we'll finish. Romans chapter 1:21. एक वचन वाचून आपण समाप्त करणार आहे। रोमक्रसपत्राचं पहिला अध्याय आणि 21 वचन। Romans 1:21. रोमक्रसपत्र पहिला अध्याय आणि 21 वचन। When they knew God, read it in Marathi. आपण मराठीमध्ये वाचणार आहे। When they knew God, देवाला ओळखून सुद्धा, wait, म्हणा, देवाला ओळखून सुद्धा, देवाला ओळखून सुद्धा। किती लोक ओळखताय इथं? देवाला ओळखते ना? हात वर करा। किती लोक ओळखते तुम्ही देवाला? गुड। पुढचं वाचा आता। दे ग्लोरिफाइड हिम नॉट ॲज गॉड, नीदर वर थँकफुल। देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही। देवाला ओळखतो, पण देवाचा गौरव करणे, देवाला आभार मानणे शिकायला पाहिजे। And then it says, in those days they became vain in their imaginations. पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले। Hallelujah. What God said, they didn't take it, but they imagined some wrong things. जे परमेश्वराने सांगितले ते त्यांनी घेतले नाही, पण त्यांनी स्वतः कल्पना केलेली आहे। They said आणि ते म्हणाले, some imaginations. काहीतर कल्पना, असं नाही, असं का, तसं का, हे असं का, only those things. आणि त्याच गोष्टीची कल्पना करत And they spoiled their spiritual life. आणि त्यांचं आध्यात्मिक जीवन त्यांनी नष्ट केलेले आहे। No fellowship with God. देवाबरोबर की नातेसंबंध नाहीये, No right fellowship with the church. आणि योग्य नातेसंबंध मंडळी बरोबर नाही। We don't listen to anybody now. आणि आता इने कुणाचंच आपण ऐकत नाही। I will listen whatever I want. जे मला पाहिजे आहे तेच मी ऐकणार My आहे। dear people, देवाचे प्रिय लोक, they became vain in their imaginations, आणि त्यांच्या कल्पनेमध्ये त्यांनी शून्यवत झालेले and आहे, their foolish heart was darkened. आणि त्यांचे जे अंतःकरण ते अंधकाराने भरलेलं आहे। क्या हुआ?
क्या हुआ आगे? पुढं काय झालेलं आहे? त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. हाँ, अंधकार से भर गया. सिर्फ मन में विचार, गलत विचार, गलत विचार, गलत विचार ले लेकर क्या हुआ? अंधकार से भर गया, निर्बुद्ध मन. आगे क्या कहता है? दे बिकेम वाइज इन देयर ओन आईज. ते स्वतःच्याच नजरेमध्ये की नाही शाणे झालेले आहेत. मी शाणा, मी जे काय विचार करतो, मी काय जे बोलतो तेच करेक्ट, मी शाणा. दे बिकेम फूल, बायबल सेज. आणि पवित्र शास्त्र म्हणते ते मूर्ख झाले. आम्ही काय ऐकायचं? पास्टरचं काय ऐकायचं? बायबलचं काय ऐकायचं? बायबलमध्ये काय सांगतं ते काय ऐकायचं? मी ऐकणार नाहीये. मला जे वाटतं मी ते करणार. जीवनाचं झाड आज मला नको. आज सुद्धा आम्ही त्या ज्ञानाचं झाडावरच अवलंबून आहे आणि इथं आम्ही भाकरीसाठी. माय डिअर पीपल, देवाचे प्रिय लोक, लेट अस मीट गॉड एव्हरी डे. आपण दररोज देवाला भेटूया. नॉट फॉर 5 minutes or 2 minutes. 5 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी नाही. मीट गॉड and spend time in hours. आणि तासन तास देवाच्या बरोबर तुम्ही वेळ घालवा. कोण आमेन नहीं बोल रहे? कोण आमेन म्हणत नाहीये. हालेलुया. हालेलुया. यू नो, हम कुछ पैसों के लिए ना परमेश्वर को खो रहे हैं. यू नो व्हाट डिड ईसाऊ डिड? आणि इसाऊनं काय केलं? फॉर 1 morsel of food आणि छोट्या म्हणजे एका घासाच्या जेवणासाठी he sold his birthright. त्याने त्याचा जन्मसिद्ध अधिकार त्यानं गमावला. Today, आणि आज to make some money, आज पैसे बनवण्यासाठी, to fulfill our stomach, आपलं पोट भरण्यासाठी we left God. आपण देवाला सोडलेलं आहे. There is no time for God. देवासाठी काय वेळ नाहीये. Why? का? Wrong imaginations. चुकीचं कल्पना गलत विचार से भर गया आणि चुकीच्या विचारांना ती भरलेला आहे और आणि मूर्ख बन गए. बाइबल says here. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगत आहे. Why do we go to church? आपण मंडळीला का जातो? We meet to meet God. तर देवाला भेटण्यासाठी. My dear people, देवाचे प्रिय लोक, in the verse number 22 say, professing themselves to be wise, they became fools. आणि दुसरं 22व्या वचनामध्ये सांगत आहे, स्वतःला शहाणे म्हणतात ते मूर्ख बनले. We'll read one more verse, Proverbs chapter 3, 6 and 7. आणि नीती सूत्र 3 अध्याय 6 आणि 7 आपण वाचणार आहे. Proverbs 3, 6 and 7. नीती सूत्र 3, 6 आणि 7. In all your ways acknowledge him, and he shall direct your paths. नीती सूत्र 3, 6 आणि 7. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. Be not wise in your own eyes. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. हाँ, खुद को शाना मत समझ. मुझे मालूम है यही सही है, यही गलत है, मैं डिसाइड नहीं कर सकता. अगर परमेश्वर इस चीज को कुछ गलत कहता है तो गलत, परमेश्वर इस चीज को सही कहता है तो सही कहना है. And then he says, next verse, पुढचं वचन सांगत आहे, next part, fear the Lord परमेश्वराचे भय धर and depart from evil. आणि दुष्कर्मापासून दूर राहा. Today we chose knowledge and not relationship with God. आणि आज आपण ज्ञान निवडतो आणि देवाबरोबर नातेसंबंधाला नाकारतो. No God. आम्हाला देव नको. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक, if you are not spending time with God, जर तुम्ही देवाबरोबर वेळ घालवत नाहीये, if you don't have relationship with your God, जर आपल्या देवाबरोबर नातेसंबंध नाहीये, according to the Bible, आणि पवित्र शास्त्रानुसार there is a curse. एक श्राप आहे. Yes, I am not telling this. हे मी सांगत नाहीये. Spend time with God. देवाबरोबर वेळ घालवा. Hallelujah. हालेलुया. Shall we stand up on our feet? आपण आपल्या जागेवर उठून उभा राहूया. Shall we stand up on our feet? आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभा राहूया. Today I want to ask you some questions. आणि आज मला तुम्हाला एक काही प्रश्न विचारायचा आहे. Do you know God? तुम्ही देवाला ओळखता का? Are you depending on Him? आपण देवावर अवलंबून आहे का? Are you depending on God? आपण देवावर अवलंबून आहे का? Hallelujah. Oh, Rama, Shikha, Ramala, Khara, Bara, Bara, Bara. Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया Let us look unto the Lord. आणि देवाकडे आपण पाहूया. Thank you, Jesus.
आपको क्या चाहिए? आपको तुम्हाला कशाची गरज आहे? सिर्फ ज्ञान चाहिए या जीवन चाहिए? तुम्हाला ज्ञान पाहिजे का जीवन पाहिजे आहे? जीवन को चुनो, आणि जीवनाचं निवड तुम्ही करा उसके साथ में एक नाता बनाइए आप। आणि त्याच्याबरोबर एक नातं तुम्ही बनवून घ्या प्रभु के पास आप बैठिए, आणि देवाजवळ तुम्ही बसा उस मरिया के जैसा। त्या सारखं घंटों तक उसके पास बैठना सीखिए। आणि तासन तास त्याच्याजवळ तुम्ही बसा। Hallelujah, hallelujah. Lift up your hands and surrender to Him. आपले हात उंच करा आणि स्वतःला त्याच्यासमोर तुम्ही समर्पित करा। आपका पेट भरना ये परमेश्वर का काम है। तुमचं पोट भरणं हे देवाचं काम आहे। आपको पैसा देना ये भी परमेश्वर का काम है। तुम्हाला पैसा देणं हे सुद्धा परमेश्वराचं काम आहे। आपको परमेश्वर के साथ में बैठना है, कुछ समय बिताना है। तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे आणि काही वेळ घालवायचा आहे। आज हम इतना काम करते हैं, आज प्रभु से हम दूर हो चुके हैं। पश्चाताप कीजिए। अगर ये शाप है आपके जीवन में, उस शाप को हटाने के लिए किसी पास्टर को बुला के प्रार्थना करने से वो शाप नहीं हटेगा। जब आप परमेश्वर के साथ में रिश्ता बनाते हैं, वो शाप अपने आप निकल जाएगा। आप कितना बिजी है? क्या बिजी है क्या आपके जीवन में? क्या हम कितना प्रार्थना करते हैं हमारे जीवन में? हालेलुया। खाना पीना ये परमेश्वर का राज्य नहीं है। अगर शैतान ने कुछ गलत चीजों से, कुछ गलत विचारों के द्वारा आपके दिमाग को भरा है, उन गलत विचारों को आज आप निकाल दीजिए। क्षमा मांगिए प्रभु के पास। हम कलीसिया को किस लिए आते हैं? प्रभु से मिलना है। हालेलुया। बस कर दो, जीवन सिर्फ काम 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 के पीछे भागना बंद कर दो। प्रभु के पास बैठना भी सीखो। हालेलुया। हे प्रभु परमेश्वर, आप हमें क्षमा कीजिए। हम कुछ गलत राह में हम जा रहे थे, आप हमें क्षमा कीजिए।